गावलाच शेळ्या हे बघा. नमस्ते फ्रेंड्स. हे बघा बघा आमचा वैभव बघा कसं पिल्ल्या सोबत खेळतात. हे बघा बघा फ्रेंड्स. हे बघा हे बारके बारके पिल्ले आहेत. आम्ही आलो नागरसोयाला बहिणीच्या घरी आमच्या. हे बघा हे बघा वैभ्या हाय म्हण रे पिल्ले. घेऊन जायचं का बघा. आता वैभव पिल्ले घेऊन जायचं म्हणाला. बेस्ट आहे. बेस्ट बेस्ट एकदम. बाहेरला दाखवा. बाहेरला बाहेरचं सीन दाखवा का. हे बघा फ्रेंड्स आमच्या बहिणीच्या घरी आलेलो आहे त्यामुळं थोडंसं हा मी व्हिडिओ करत आहे. वैभव हे काय आहे रे वासरू आहे का म्हशीचं. ए बघ रे इकडं. ए वासरा पाणी पे. पाणी पी रे. पाणी पी रे छोट्या. घाबरा लागलाय. असं फोट काढायचं असतं. सर हे बघा वैभव. बेस्ट 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 एन्जॉय केला वैभ्याने आमच्या. ते दाखवा वासरू बघा फ्रेंड्स. वासराला म्हणा आणि म्हैस आणि ह्या शाईनं सगळ्यांना सगळे ह्या शाईचे सगळे पिल्लू आहेत. 15 आहेत. 15. नमस्ते फ्रेंड्स. हो का हे जी आहे ना शेळी ही आमची जुनी शेळी आहे म्हणजे भाऊजीची आमच्या. ह्या एका शेळीनं जवळजवळ बघा हो का हे त्याच्या 2 लेकी आहे. हो का हे त्याच्या 2 लेकी आहे. हां त्यानंतर हो ते त्याच्या तिकडं बघा ते बकरं. हो का हे पूर्ण आणि पूर्ण जित्राफ हे ह्या सरकणीपे सर्व जित्राफ हो का हेच आहे ह्या होंड्या शेळी. म्हणजे एका शेळीमुळं सर्व हा बारदाना झालेला आहे. तर मला एकच म्हणायचं आहे ज्यांनी कोणी शेळी पालन वगैरे करत असेल तर शेळीला खरंच गरीबा घरची गाय असं म्हणलेलं आहे. ह्या एका शेळीमुळं हे पूर्ण एवढं भांडवल वाढलं. तर शेतकऱ्यांना मला एकच सांगायचं होतं की आपल्यासाठी शेळी पालन हा खूप चांगला व्यवसाय आहे. तर जे शेतकरी मित्र असतील त्यांनी हा व्यवसाय करावा. हे बघा म्हैस पण आमच्या भाऊजीची. हा दाखवलं ते पण दाखवलं हे छोटे. हो का फ्रेंड्स. तर चला आता तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.